हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदाम्बरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकेः मुनिपुङ्गवम्। भवति यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं। वन्दे वन्दे तरानन्दं दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. भरतु आता मी रामायण अयोध्याकांड पळयतना रामाक पळयला ताणी येवनत खंय चित्रकूट पर्वतार आयला तागेले ते पर्णकुटीर पळयता. राम हांगास म्हूण सांगून लेखून भितर वचून पळयता रामच ते. रामाल पांयार पडलो. मागीर रामू ताका फटोवन धरता. सर्व जनाल कुशल प्रश्न निमगिता. त्या वेळार मागीर म्हणटा ताका रामाल मनांत कसो न्ही म्हण म्हळ्यार भरताक पट्टाभिषेक जाल्ला. त्या खुशीर भरत कशी आयला खंयचे आभूषण न्हेस तागेल्या आंगान ताका चली राम मना बरना. भरता पळयलेले खुशीर वो आतां राय जाल्ला म्हूण म्हणलेले निमिती रायान प्रजेल प्रती अवसूल प्रती घरा प्रती मागीर राज्या प्रती देशा प्रती तांगेले कसल कर्तव्य कोरका ते पुरे कर्तव्य ताका बोधन करचे न्ही ते निमगीत तो तूं ह्या परे करतरस न्हय. वशिश्टान सांगला न्हू तुका रायान कसल कोरका म्हणून हें सर्व कर्म करतरस वे प्रजेंक चंदकून पळयत वे आदाय सम तांगेले कंदाय रुपार घेत वे केन्नाय प्रजेंक दर्शन दित वे चौकांत तूं म्हळ्यार घरा येद्राक ते उपेगीर राबून प्रजा वर्गांच्या कश्ट पुरय निमगीत वे दिसा एक पंत पुणी तांगेल्या उलयत वे पुरय कोण तुगेल्या न्याय निमगून येयला तांकां न्याय दिवच्या प्रयत्न करतरस वे अशी रायाल मस्त करतवयच राजधर्म आमी भीष्मोपदेशांत पळयत. शांती पर्वांत महाभारतांत भीष्मोपदेशांत पळयत. तांत भितरी भीष्म धर्मरायाक एक रायान कसल कोरका म्हणून राजधर्मू सांगचे आस बारी लायक असते. तशें हांगा राम सर्व तागेले निमगिता कशेंच तूं कसल करतरस वेद ताजे नंतर वेद अध्ययन सकडी करतरस केल्लेलस पळय तुका उडगासच न्हय अग्निहोत्रादी कर्म करतरस न्हय आनी हांवें दोळती कसं सांगला तशी तूं करतरस न्हय त्या रितीर करतरसले मान तुका आयुष्य यशस्य धर्म काम अर्थ असले पुरुषार्थ साधन करूं जाता. मात्र यां वृत्तीं वर्तते तातो यां च नः प्रतामिहाः प्रपितामहाः तां वृत्तीं वर्तसे कच्चिद्या च सत्पथागा शुभा. म्हळ्यार अन्नान जो आज्जान तांगेले आज्जान थंय म्हळ्यार आमगेले पुर्वजान कसल सकडी वर्तन केल्ला देशा प्रती खंयचे तांगेले वर्तन म्हळ्यार तांगेले कर्म म्हणीत तांगेले आडळीत म्हणीत तांणी देशा प्रती कशी चल्ल्यांची आनी तांणी चल्लेल मार्गू चांग आशिल्ले सत मार्ग आशिल्ले ते गोतच न्हू तुका इक्ष्वाकू वंशाच्या विशयी तुकाय सांगला न्हय तेचे रितीर तुवें यस न्हय. आनीक निमगीत तो लास्टाक कसं न्ही म्हण म्हळ्यार हे एक मदें एक कसं लायलें म्हूण दिसता म्हाका क्वचित स्वादुकृतं भोज्यम एको नाशनासी राघव कचिदाशम शमानेभ्यो मित्रेभ्य संप्रयच्छसी. तूं कसं की पाकशालेन तूं करूंक घालिल्लें एकलो बसून खायना न्हू तुगेले मित्रांक सकड घेवन भोजन करतना म्हळ्यार हें आमकां आमी कशें सुका म्हूण सकड दाखयतात. राजधर्मू आमी कोणय राय न्ही आमकां तें जावका म्हूण ना जाल्यार हांगा घरा प्रती कशी चोलका ताणें आवसू प्रती तें पुरें आमी उडगस दवरून घेवका. हें मागीर आमगेले सानपण्यार दुखून कसले एक खाताना जेवताना सकडी
पुरायजना वांटून खावका म्हूण सांगून आना मन सांगचिशील न्हू आमकां तूं एकल्याना खावची न्ही पुरायजनान वांटून खावका आमी आमगेले चेडवां तेंचे शिकयलेले एकल्याका न्ही पुरायजना वांटून खावच्या शिकूका ताजे खातीर चेडवां करीन वांटोचें आशिल्लें तांकां तें वांटून खावची बुद्धी येवका म्हूण स्वाम्यान आमगेले मलगड स्वाम्यान सुधींद्र तीर्थ स्वाम्यान सांगचिशिल्लें पनवार वांटोचें चेडवां राबयाचें म्हूण चेडूं पुरय तो गुगलताची वायट करताची म्हूण स्वाम्याक कोणकी सांगतना स्वाम्यान म्हणलेलें ते कांय ना चंद करून वांटुका म्हूण सांगया इत्याक वायट करताची चंद करून वांटवोची ना नतल्यार तांकां वांटून खावका म्हूण म्हणलेलें कळका न्हय प्रसादू म्हूण म्हळ्यार देवालो सर्वजना पावका सर्वजनान देवाले एक अनुग्रहाक पात्र जावका म्हूण सांगून दिवचे न्हू ते तशी घरांतूय कसले जेव परमात्मा अर्पण करून खावची दिकून मनान तुजे रे आमी परमात्मा म्हळ्यार आमी केलेले रांदपानी नित्य व्हरून देवाल कुडा दवरून कृष्णार्पण करका बाय आमी त्या खाताची ह्या खाताची आनी खाता दुसरे खाता कसलेय ते देवाक कृष्णार्पण देवा कुडान तूं दवरून नैवेद्य करून गांठ मारून आरती करून सकडी कसले कोरका म्हण न्ही आमी कसल खातना जेवतना बसतना उठयतना म्हणटात न्हय ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ म्हणून सांगून ಮಲಗುವಾಗಲೊಮ್ಮೆ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವಾಗಲೊಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ ತೂಕಡಿಸುವಾಗಲೊಮ್ಮೆ ಆಕಳಿಸುವಾಗಲೊಮ್ಮೆ ಕೃಷ್ಣಾಯನ ಬಾರದೆ अशीच न्हय खातना जेवतना काम करतना चेडवां न्हाणयतना न्हिदायतना बामणाल सेव करतना कसं करतना कृष्णा कृष्णा म्हणे नजवे तशी जी आमी करचे सर्व कर्म भगवदर्पित कर्म जावका कृष्णार्पण जावका म्हूण म्हणलेले खातीर ते मालगड्यान आमकां सांगचें दासांनी सांगचें तशें जावन केन्नाय कसले आमी खातना हें परमात्माक समर्पण म्हूण लेखून घेवन तोंड घालच्याक शिकूका हें कृष्णार्पण खावचे विशय मान न्हय केल्लेले कर्मय कसलेय एक कर्म केले घरांतूल कर्म ते नित्य करचेत न्हू रांदप गिंदप ते मागीर कृष्णार्पण वाई तशी कोर्ण अभ्यास जावन खंयचे कर्म करता ही कृष्णार्पण कसल जाता कृष्णार्पण करतना एक शरणागती मनांत येता ताजे नंतर हें आमी करचें न्हय देवान आमगेलें करीन करयलें म्हूण म्हळ्यार भावन येता तशें म्हणटरी आमी केल्लें आमगेलें निमती जाल्लें हांव इतलें केल्लें तितलें केल्लें हें काम केल्लें तें काम केल्लें म्हाका सन्मान करता किर्ती येवका म्हाका पुराय जनान होगळचुका हें मागीर पुराय अपेक्षा उणी जाता केल्लें कर्म सर्व कृष्णाक अर्पण करचें ते हांगा धर्मो रामू सांगतरस तशीची तो सांगतरस कोण रायो राजनीती सम कळला की मस्त बुदोवंत आसतकी प्रजेंक योग्य रितीर शासन करतकी तो सर्व भूमंडलाक अधिपती जाता धर्मिष्ठो रायो केन्नाय स्वर्ग पावता तुका हें पुरे गोत्तस न्हय वशिश्टान सांगला न्हय म्हणून भरताक सांगतरस रामाले उत्तर आयकता भरतो रामस्य वचनं श्रुत्वा भरतः प्रत्युवाच तो उत्तर दीत रामाक ताका निमगेलेले प्रश्नेक रामाक उत्तर दीतरस तो सांगता हाम किं मे धर्माद विहीनस्य राजधर्मः करिष्यति राज्याभिषेक म्हणलेले धर्मू जायनी म्हाका म्हणटना हांव राज्यभार म्हूण कसल करचें उपनयन करणातील जना वेदाध्ययन व्हरून घालताचे म्हळ्यार ताणें सुच्च जावन रामाक सांगचें हांव आनीक राज्याभिशेक करून घेनी हांव अयोध्येची राय जायनी तशें जावन म्हाका अयोध्येचे राज्यभारा विशयी तूं सांगूनी कसलें प्रयोजन ना म्हूण तशी तो सांगतरस हांव उपनयन करून घेना नशी वेदाध्ययन करूंक गुरुकुला घाल्ल्या बरी जालें तशें करूं वचूं ना न्हय केन्नाय उपनयन जावन अध्ययन करता म्हूण सांगून आसता तशी तो सांगता तूं आतां निमगूत नाका हांव कसलें राज्याभिशेक करून घेनी म्हूण सांगून तुका मात्र धर्म गचोत न्हय रामा हांवें तुगेलो वटू वेदाध्ययन केला धर्म शिक्षण घेतला वशिश्टा लागीं सनातन धर्म कसलें शाश्वत धर्म कसलें म्हळ्यार शाश्वतोयम सदा धर्म स्थितो अस्मासु नरर्षभा म्हणतो आमगेल कुलांत आनी की तो सनातन धर्म वरला खंयचो ज्येष्ठे पुत्रे स्थिते राजन कनियान न भवेंद्रपः ज्येष्ठे पुत्रे स्थिते राजन मालगड पुतू आसतना कनियान म्हळ्यार कनिश्ट धाकलो ताणें रायू जावच्या ना हें धर्म आमगेल कुलांत आसता तुकाय गोत्तस न्हय म्हणटना तूं म्हाका कशी पट्टाभिशेक जाता म्हण लेखले रामा आज हांव तुगेलें मागू आयला कसने आमगेले कुलाचे एक समृद्धी खातीर येदोळते इक्ष्वाकू कुला जायना नाशिल्ली कसली की घटना मेगल अम्माल निमती जावन गेली जाल्यार
आनी पुणी तें सम करून घेवका इक्ष्वाकू कुलांतू अधर्म जल्ले म्हळेल उत्तर येवच्यानच म्हण म्हळेल कत्र हांव तुका आप्पन व्हरो आयला रामा तूं यो मिगेल वटो अयोध्ये यो समृद्ध जावन आशिल्ले अयोध्या तूं राय जेवचे खातीर राखून बसले यो म्हण म्हणटा म्हणटरच कसं न्ही अभिषेकू जेवचें म्हळ्यार सुलभ न्ही एक राय जावन सिंहासनार बसचें म्हळ्यार न्ही सुलभ न्ही कोणाकय प्राप्त जायना नाशिल्लो तसलो योग तो अभिषिक्त जाल्यार मात्र ताका रायो म्हणटाची ना नातल्यार आतां हांव अभिशेक करून घे न्ही म्हाका कोणें रायो म्हणाची अयोध्येच्यो राय म्हणाची भरत म्हणटाची लक्ष्मण म्हणटाची कोण अभिशेक करून घेता तांकां मात्र रायो म्हण म्हणचें हांव आत्तां कसले आयला पळय हळू चंद करून तो रामाले सांगता पळय हांव केकयदेश आसतना इतलें पुराय जालें तुका वनवासा पेटयली बई मेगेल अन्नान जाल्यार तुगेले ते वियोगाचे दुख्ख सैसिना नशी तो भारी बेजारारीची तो मरण पावलो न्हू मे तूं केन्ना सीतेला आनी लक्ष्मणाला वटो अयोध्ये सोडली की तेदना दुख्ख भोर न्हू रायो स्वर्गा चमकलो हांव येतना ना रायो म्हाका आप्पन हाडलेले हांव 7 दीस प्रयाण करून आयलो जाल्यार आतां पळय हांव आनी शत्रुघ्नान अन्ना कोरका आशिल्ले जलोदक तिलोदक सकट केला आतां तुवंय करका आनी तूं अन्नाल प्रितीचो प्रियेण खलु दत्तम ही पितृलोकेश्वर राघवा तूं अन्नाल प्रितीचो इतक म्हळ्यार तुगेलो वियोग सैसिनाशी अन्नान जी देह त्याग केल्ले म्हळ्यार ताजेर तुका कसं न्ही तूं तागेले प्रितीचो केन्नाय पितृलोकांत तूं अक्षय जेवचे पितृतर्पण कोणाले म्हळ्यार प्रितीचे पुत्तान दिलेले तूं प्रितीचो अन्नालो तूं येतलो 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 म्हूण सांगून पळोवन पळोवन अन्नान जीव सळके अन्नान देह त्याग करतना जीव त्याग करतनाय अन्नान कसं म्हणलेलें म्हळ्यार रामा सीते म्हूण सांगिल्लें खंय ताणें तशी तुगेले दुखारीच्यान गेलो म्हणटना तूं बारी प्रितीत न उठ्ठा अन्नाक कोरका जेलेले जलोदक तिलोदक सकट दी आतां ताका कळ्ळें रामाक पळय ताका कळ न्ही मे कसल जाता म्हूण गोतना न्ही तो स्वयं देवूची तो रामरूपार आयला सर्व गोत्त ते नाटकाचे सिद्धते तोचे करून आयला आतां तो नाटक करून दाखयता तितलेची जाल्यार थंयक ते वेळाक त्या सन्निवेशाक ताणें दुख्ख दाखोवका आन गेल्ला म्हणटना तशी ताका भारी बेजार जाता खंय रामाक तशी ताका इंद्रान वज्रायुध हरद्यान तूं घाल्ल्या बरी जाता तितले वेदन ताका जाता म्हूण सांगून रब्बील कडेन दुखून नेलार पडलो खंय तो ताणें पडलेले पळोवन पुरे भावंड लक्ष्मणू भरतू शत्रुघ्नू सीते समीत खंडाबटी रळिंचकी तांकांय दुख्ख जाला रामाले दुख्ख पळोवन मस्त दुख्ख जाला तांकां कडेरी राम उठान बैसलो आनू गेल्ला म्हणली कुडलें बरतालें निमगीत रस पळय आनू गेल्लो अन्नान मेगेल्यागी उत्तर घेतिलें तूं वनवास कोरका म्हणून आनी हांव अयोध्ये कसं खातीर विचे आनू नतिला अयोध्ये हांव पालन करना मेगेल दुकानाच आनू गेल्ला खंय हांव संस्कार करनी ताणी म्हाका पुत्र म्हणून जन्म दिलेले पुत्रान कोरका जेल्लें कर्तव्य हांव करनी म्हळ्यार रायाक दशरथा मेगेल निमती कसं जाल्ल्या वरी जाल्लें कांय ना न्हय तूं कृतार्थ जालो तुगेलो वटू शत्रुघ्नी कृतार्थ जालो इत्याक म्हळ्यार अन्नाक उदक क्रिये कोरूक उत्तर क्रियेक बापसुले अर्धदैहिक क्रिये चितेक अग्नी दिवचे सर्व काम तुमी केली न्हय आतां रायू ना आनू ना म्हाका मस्त दुख्ख जाता रस आतां हांव कसं म्हळ्यार आत्तां खंडीत येना हांव तुमगेलो वटू मात्र न्ही वनवास जाल्ली नंतर हांव अयोध्या खंडीत येश ना त्या म्हळ्यार म्हाका दशरथान नतिला अयोध्ये म्हाका नाक्काची नाक्का अन्नान परलोका चमकल नंतर म्हाका कसलें जावका म्हणून दिसना आनू म्हाका अशी कर्तव्य कोरका तशी चोलका सदाचार म्हळ्यार हें रायान कसल कोरका हे पळय बोधन करून दिवन मेगेल करीन सर्व काम करयसी तर आशिल्लो आतां तोचे ना नतले नंतर म्हाका कोण सांगता राज्यभार कशी करची म्हणून हांव येना मागीर सीतेला सांगता की सीते तुगेलो मांव गेल्लो गो लक्ष्मणाले सांगता तुवय पित्रविहीन जालो न्हय भरतान सांगिल्लें वार्ते आयकल तूं म्हणटना तांणी रडलीची मागीर पुराय जनय रामाक सांत्वन करताची वशिश्टय सांगताची
उठा रायाक तिलोदक दी म्हूण. तशी रामू लक्ष्मणाला सांगतके वस अनेय इंगुदी पिण्याकम चिरमाहरच उत्तरम जलक्रियार्थम तातस्य गमिष्यामि महात्मना. लक्ष्मणा इंगुदी पीठ इंगुदी रूक म्हणस म्हाका समजी आमगेले उतरांतू त्या रुक्का कसा आमगेले भाशेंतू ते रुक्का कसा म्हणटा म्हणून गोतना. ताजे बियेचे तेल काडटाचे म्हणून गोतसजी ताका इंगुदी फल जत्ता म्हणून ह्या पुरे पुराणांतू ऐकलेले वृक्ष आमकां बदची ते वृक्षाक आमगेले दोळेद्राक येसच्या पुरो सुತ್ತमुत्तू बद ते इंगुदी वृक्ष म्हळ्यार रे कसलो असच्या पुरो म्हाका गोतना कोणाकय गोत तसला रे हांतू घालेचे. तशी तो सांगता इंगुदी पिट्टा हें फलाचे पीठ 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 म्हळ्यार फल हाडचे ते आनी चिरडून पिंड कोरकान हाडी म्हणतो आनी न वस्त्र न्हेसुका काम कोरका जाल्यार बस नमे नारोडे हाडी म्हणटरस वग्गी उतर क्रिय कोरका वानाक पळय वानप्रस्थ शिलजनान थंय पित्रकार्य करूं का म्हणस थंय उडकास दवरून घेवन अन्नाली अम्माली ती पळय उडकास दवरून घेवन थंय तांकां पित्रकार्य करून तर्पणांनी दिवका म्हणस त्या वेळार थंय ही अंत वनांत मेळचेची त्याची हिप्पेकाई म्हळ्यार इंगुदी वृक्ष इंगुदी फल म्हणटा पळय ताजे पिठान करचें. आतां राम लक्ष्मणान रामाने सांगलां न्हू आनी 14 वर्सां वानप्रस्थ आचरण करता म्हणून. तशी आतां कोरया तें काम इंगुदी पीठ तयार करी म्हूण म्हणटरस तो आनी म्हणटरस अहम पश्चात गमिष्यामि गतिः एषा सुदारुणा सीता पुरस्ताद व्रजतु त्वमेन अभितो व्रजा म्हळ्यार केन्नाय जलोदक दिवच्या वतना कोण कोण वता पळय तांतू धाकल्यान मुखार वचुका मागीर म्हालगड्यान मागशी वचुका स्त्री येवपक्कन येता जाल्यार तांणी आनीकी मुखार वचुका म्हणस सर्वे कनिष्ठः प्रथमाः अनुपूर्व इतरे स्त्रियोः अग्रे म्हूण सांगून वेदसूत्रस काय तशें म्हळ्यार तें सांगताच काय. ततो नित्यानुगस्तेषां विदितात्मा महामतिः मृदुदातश्च शांतश्च रामे च दृढ भक्तिमान म्हूण म्हळ्यार तांकां रामाल वैरी मस्त दृढभक्ती आशिल्ली म्हळ्यार सुमंत्राक तोची नित्य अनुचरू तोची आत्मज्ञानी तोची मृदू बुद्धीचो दांत शांत रामाल वैरी दृढभक्ती आसूचो तो कसो करता बरलेले राजकुमाराल वटू रामाक घेवन तोवय मंदाकिनी न्हंयक रामाक घेवन वता. तांणी थंय तात एतद भवतु म्हणून तांणी सांगून न्हंयचें उदक हाडून जलतर्पण दिताचें. तशी रामू केन्नाय जलतर्पण दितना पितृलोक वचूचे दक्षिण दिकाक पळय देवाल काम करतना दक्षिण दिका तोंड करून बैशनाचें म्हणटा इतें म्हळ्यार दक्षिण दिका पितृलोक आसा उत्तर दिकाक जेवा पूर्वाक तोंड करून बैसुका म्हणसता देवाल कसलें काम करतना. तशी रामू दक्षिण दिका अभिमुख जावन पितृकार्य करचें न्हय तो जलांजली दवरून अन्नाल उडकास करून तो दिता जलांजली दिता. मागीर ती पिण्याक म्हळ्यार पिंड म्हणटाची दर्भ दवरला तांतू तें ऐंगुदम बदरी मिश्रम बदरी फल आनी ऐंगुदम इंगुदी बीज त्या इंगुदी फल दोनी ಒಟ್ಟು करून पिण्याक म्हळ्यार पिंड करून त्या दर्बेस तरणार दवरून रामू सांगतके बापसूक अना आमी आतां खावचें म्हळ्यार हेंची अन्न ना हांव हेंची तुका दिवका जाता तूं प्रितीन हें घेवका. तशी एक श्रुती वाक्य आसा ना तुकाय गोत्तस मनीशो कसले अनिषिद्ध जालेले कसले अन्न खातकी ते देवते घेताची म्हूण सांगूनच समर्पण केलें रे. आतां हांव हें अनिषिद्ध अन्नाची तुका दितरस तशें जावन तें तूं घेवका म्हूण सांगून म्हणटा. आतां हांगा तो पित्रांक हे इंगुदी पिठाचे मिश्रणाचे आनी बदरिकाई म्हळ्यार बोरे फल म्हणटाचे आमी ते घालून पिंड करून दिता. मागीर वापस चित्रकुटाक येतरस ते येयले कुळ्ळे भरत लक्ष्मणाक आलिंगन करता आनी फटोवन धरून तांकां फटोवन धरता आनी रडता. त्या वेळार ते तांगेले 4 जनाल रडणें आयकून भरताल सैनिकांक पुराय भंय गेली खंय की तांकां दूर आसतना
खंय की भरत रामा वचून मेळ्ळा आतां खंय की रामाक अन्नान गेलेलो विशय सांगला दिसता तशें जावन तो भारी दुख्ख करता म्हूण सांगून ते खंय दुखून शब्द येत पळय पुराय जनता ही धांवलींची नाक्का सुरवेक वच्चे म्हूण म्हणलेलें न्हय भरतान तांकां दूर राबयलें न्हय आतां भरताक राम मेळ्ळा अमके कडेन देखून शब्द येत तरच तांणी रडचें म्हूण सांगून पुराय जनय धांवलींकी ಕೆಲವು ಜನ ಚಮಕು ಜಾಯಿನ ಗೊಡರಿ ಬೈಸುನು ಕೆಲವು ಜನ ಹಸ್ತಿರ್ ಬೈಸುನು ಕೆಲವು ಜನ ರಥಾರ ಬೈಸುನು तशी वाहनारी बैसून जावन तर ಕೆಲವು प्रजा वर्ग त्यांनी चमकुनू वतरस कसले जेवो आम्ही रामाल दर्शन भक्तीन घेवका म्हूण सांगून त्यांनी चमकुनू वताची म्हळ्यार भक्तीन चरण पादयात्रा करचें म्हणून देवान आमकां पांय दिवचे जी तागेल प्रदक्षिण करूंक म्हूण म्हणटात तशी भक्तीन त्यांनी प्रभू दर्शना खातीर रामाल दर्शना खातीर वताची निजावन रामान रान्ना वचून कांय मस्त काळ जायनी जाल्यार तांकां रामा पळयना अशी मस्त काळ जालेली बरी भारी एक त्वरीत जावन एकले लोकोन घेवन सगळे रामा पळोवका म्हूण सांगून कडेरी ಕೆಲವು जनाक खंय त्यांनी 4 जन येता पटोवन दवरून चापरोवचे त्या भावंडान अशें पटोवन दवरून बसचें न्ही पळोवचें भारी अप्रूप न्हय आमी वतना वेळ जितकी म्हूण सांगून वाहनारी धांवलेंच खंय अशी कशी आकाशारी पावस येतना गुडगुडू सगळेच पळय तशी हांगा नेलारी शब्दू जातरस सर्व प्राणियो रानांत तुले भिवनूची कसो शब्द म्हूण सांगून दिक्काक धांवताच खंय त्या नैत सुचे हंस कारंडक क्रौंच पक्षी समीत उबून वताच खंय तशी भुम्यांतरिक्षांतू शब्द जातरस तांगेले म्हूण म्हणटाची जन पुराय थंय वचून रामालय वचून पळयतना तो रामू आश्रमांत तो नेला वयर नेलारी बसला थंय कोप येता तांकां सिंहासनार बी काजलो आमगेलो रामू हांगा नेलार बसचें कारण कैकेयी मंतर न्हय म्हूण सांगून त्या मंतरेनी कैकेयीक नाना शब्दान तांकां उलयतची रामाक संदर्शन करून दोळे दुखून उद्दा देवान तरच की राम सर्व जनाक पळोवन हांसता लागीं आयिल्ले जना पटोवन धरता तागेल प्रयेच्याक तागेल पशी सन्नांक आशिर्वाद करता तागेल्या पशी व्हड्डांक अभिवादन करता हें पळय यथोचित सत्कार म्हणजे यथा उचित कोणाक कशी वंदन करता सत्कार करता हें पळय आमगेलो धर्म आमकां शिकयता तशीची रामू पुराय जनाल तागेलें वर्तन आसता रामा पळोवन हांकां अंचाण जन पुरे चमकले न्हय वशिश्टय कौसल्ये कैकेयी सुमित्रे घेवन आयल्यांची थंय कौसल्य रामा पळोवन कसं दुख्ख भोगतो म्हळ्यार पळय कसले कर्म करतानाय थंय अयोध्येंत तांकां 4 सेवक आशिल्लीत न्हय कसले कश्ट कार्य म्हूण नाशिल्लें आजी देशभ्रश्ट जावन रान्नांत आसून मिगेल चडूंक कितले कश्ट भोगलींची हें वाटेर भोंवताचें मू असल कश्टाचे वाटेर आसचें म्हूण सांगून तांकां तिका भारी दुख्ख जाता सांगतरच ती वरलेली जनालेक आनी म्हणटा कसो न्ही म्हळ्यार तुगेले ती सांगतरस केन्नाय कसो न्ही म्हळ्यार सुमित्रे सांगता पळय मिगेल पुतावन मासा वचका म्हूण सांगिल्लें रायान जाल्यार तुगेल पूत रामा वयरचें मोगू उकून येवन तोवय चमकला रामाल वटू जाल्यार हें पळय कितले कश्ट कर जाले तांकां आजी भरतान कशी पुणी प्रयत्न करून तांगेले वनवास हांगाक राबोवन तांकां घेवन येवका म्हूण म्हणटा मुखार वतना रामान पिंड दवरलेलें तिका कौसल्येक दिसता ती सांगतरस पळय रामान बापसुलें कार्य केल्ली पळय म्हूण म्हणटरस जाल्यार कसल केल्ली बाप ताणें इंगुती पिट्टान केल्लें दशरथ हें पुरे खात्तशिल्लें जाल्यार आज ताणें खावचें न्हू तांकां दिवका जाल्यार दिवका नवें म्हूण दिला ताणें कसो खात्ता तेंच न्हू दिवका जाल्यार हांगा निजावन मत्स्यपुराणांत सांगताचें भवांतरगतानपि प्राणिनः प्रीणयन्त्येते तदाहारत्वमागताः पित्र मुखारी म्हळ्यार मरणानंतर खंयचे एक जन्मांतर तांकां मेळूं पुरो तांणी अन्य जन्मा वचून जावनच पुरो जाल्यार हांगा चडूं आसा पळय तांणी तांगेले मरण पर्यंत तांकां कुडूचे तितले पर्यंत तांणी पित्रांक आहार दिवका म्हणून आस तशी श्राद्ध रुपांत दिल्लेलें अन्न आसा पळय तें पिंड रुपारी तें
खंयची जन्म तांणी पावल्यांची त्या जन्मांतू तांकां खावच्याक योग्य आहार कसो रे त्या रुपारी तांकां पावता म्हूण सांगून मत्स्य पुराणा सांगताची देवो यदपि जातोयम मनुष्यः कर्मयोगतः तस्यान्नम अमृतं भूत्वा देवत्वे अपि अनुयाती च गांधर्व्ये भोगरूपुण पशुत्वे च तृणं भवेत् मनुष्यत्वे अन्नपानादि आता पित्रांक आम्ही कसल अन्न दिला तांकां योग्य आहार रुपारी मेळटा ह्या मस्तपंत आमकां आम्ही सांगला गोतस तुमकां पुराय जनाक कशी आतां पित्र पक्षी रुपान चमकल्यार तांकां फल जेवण मेळटा पित्र मनुष्य रुपार चमकल्यार तांकां अन्न पान इत्यादी जेवण मेळटा पित्रांक गंधर्व योनींतू जन्म आयला जाल्यार तांकां भारी भोग भोगचे थंय कसले आसपळ तें मेळटा पित्र पशु रुपार आयला जाल्यार तांकां तण जावन उद्दा जावन सकट मेळटा तण न्ही जावन आहार तशी हे मत्स्य पुराणांत सांगताचे मात्र न्ही हे कोण दिता म्हळ्यार यज्ञवल्क्य स्मृतीन तूं सांगला की वसुरुद्रादितिसुताः पितरः श्राद्धदेवताः मागीर वसुरुद्रादितिसुताः पितरः श्राद्धदेवताः प्रीणयन्ति मनुष्याणां पितॄन् श्राद्धेन तर्पिताः म्हळ्यार वसुरुद्र आदित्य तांणी तृप्त जाताची तशें जावन पित्रांक तृप्ती मेळटा म्हळ्यार आमी दिल्लेलें अन्न पित्रांक मेळना न्हय तांणी खंयची जन्म आसाची म्हूण सांगून इत्याक आमी दिवका म्हूण लेखतलो मस्त जन आसताची वय ते श्राद्ध न्ही पुराय कसं की एक आचरण ते केप्पे फट्टी ते हे कसं न्ही कांयपुणी सांगचें अंधश्रद्धा अशी तशी म्हणून कितली की तांकां पित्रांक कसं की एक भोजन कोरून ते इतले बग कोरून वायट करची बशी ते खंय अनाथ आश्रमांत हांगा थंय सकडी जनांक दिलं तांकां ती तृप्ती दिता बाई खंडीत करायची तें काम अनाथ आश्रमांत की पापाच्यांक की 10 जनांक की आपूण तांकां जाय आशिल्लें अन्न करून दिया जाल्यार पित्रांक दिवका आशिल्लें दिवन मागीर तशी दिवूका हांगाय चक्रवर्ती म्हळ्यार यो कोण कौसल्यन सांगचें तो हे जेवत आशिल्लो पिट्टाचे पिंड दवरला श्राद्धांत कशी दिवचे तो जेवत आशिल्लो हें म्हूण सांगून म्हणली नवतिणें न्हिजावन पित्रांक श्राद्धांत प्रशस्त अन्न दिवका निकृश्ट अन्न दिवच्या नज्ज म्हूण आसल्यार रे रामान आतां निकृश्ट अन्न दिल्लें न्हय म्हणून तिका कौसल्यक दुख्ख तिणें दुख्खान सांगिल्लें जाल्यार तिका गोतना म्हूण न्ही तिका श्रुती वाक्य पुरे गोतस ती सांगतरस यदन्नः पुरुषः तदन्नास्तस्य देवताः खंयचें अन्न पुरुश घेताची म्हळ्यार हांगा मनीस घेताची तेंचें अन्न देवते घेताची म्हणून आमी काल कसोस तें अर्पण करून खावचें म्हळ्यार तशी हांगा तिका दुख्खान तेणी सांगचें दशरथ हें खाता म्हळ्यार रामान हें खावका जाल्ली न्हय म्हणून तिगेल्या मनांत तशी ती सकल संपत्ताक अधिकार जावन आशिल्लो राम आतां हें अन्न हांगा जेवता म्हणलें दुख्खान ती सांगतरस केन्नाय कसं न्ही म्हळ्यार तिलम अन्नम च पानीयम गुडम दधी पयः तथा मधुसर्पिः समायुक्तम अष्टांगम पिंडलक्षणम म्हणटाची पिंडाचें लक्षण पिंड म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार तिलम अन्नम तिलू अन्न पानीयम उद्दाक गुडम गोड दधी म्हळ्यार धंय पय म्हळ्यार दूद मागीर मधु म्हळ्यार म्होंव सर्पिही म्हळ्यार सर्पिही म्हूण न्हिजावन म्हणचे हाका सासमाक जाल्यार हांगा आमी बरें कसलें सासम घालनाची तशी जब सर्पिही समायुक्तम अष्टांगम पिंड लक्षणम म्हूण म्हणटात तशी तांतू तिलू आनी अन्नच पळतात जिन ते शरिराच्या मात्याक मेळ्ळें म्हणजे की दह्यान नांक तुप्पान कानू वड्डान हातू दुद्दान हर्दे म्होवान राम मागीर तेका लशोदक सर्पी म्हळ्यार तशी लेखूं येता पायू इत्यादी अंग जाता म्हूण तशी ते पिंड घेवच्याक ते पित्र पिंड म्हळ्यार त्या पिंडा निमती पित्रांक शरीर मेळ्ळ्या बरें जाता तांणी थंय येता खंय तेदना थंय तांकां पळय कसं दिवचें आमी देवाक
अभिषेक केलेले पंचामृत म्हणून करता पळय ते विष्णूक अर्पण केलेलं तांकां दिवका म्हणटाची. कशी तुळशी तांतू घाल्लेले आतां अन्नान तूं विष्णू अर्पण करून अन्न पळय तांतू दिवचे पळय अन्न भक्ष्य पायस आमी शीत आनी गोडशें करून देवा नैवेद्य करतात तेंच न्हू पिंडा वाडचें. दूद तूप दंय म्होंव हें खंयच्यान तेता येता खंयच्यान पंचामृतांत तें मागीर दिता पळय पिंडाक. तशी हेंच न्हय पुरे घालून ग्रहस्थान आहार घेवचे तशी अशी दिवका आशिल्लें म्हूण म्हळें कौसल्य मनान तूं जाल्यार रामान वानप्रस्थ धर्म आचरण करता म्हूण सांगिल्लें देखून वानप्रस्थ आशिल्ले जनान पळय थंय मेळची इंगुदी बिजा इंगुदी पिठाचें पिंड दवरचें. जेवा तिका भारी दुख्ख जाता मात्र भारी दुख्ख जाता मिगेल चेडू ये पळय खात नवे म्हूण सांगून तिका भारी बेजार जातरस तशी ती दिसतरस तिका आतां दिसता रामू आतां कसो खाता तेंच नवे दशरथा दिता म्हळ्यार दशरथ हें निराकरण करतवे ना नवे ताका पळय ती गोतना म्हूण न्ही तो ती सांगता तो खंय लोक आस थंय खंयचे आहार की तो स्वर्गांत वस तीन म्हणजे स्वर्गांत तुका कसलो आहार की तें आहार जावन या परिवर्तन जावन मेळचें न्हय त्याच्या रुपार मेळचें न्हय जाल्यार रामान मांद्र हेंचें खावपा गेलें न्हय म्हूण म्हाका बारी दुख्ख म्हण तशी ती सांगतरस सर्व दशरथाल बाईल येयलेंची रामाल परिस्थिती पळोवन भारी बेजार जाता. लक्ष्मणा हांच्यान रामाकय संतोश जाता पळोवन पांय धरता तो रामू कौसल्यले वरलेले आवसुले तांतू भितर कैकेयी तो कसलेची लक्काना अशी मोगान पांय धरता तशें तांणी पुराय जन ताका आशिर्वाद करता तागेले फाटीर परसून मात्या दुखून फाटीर ते परसून ताका आशिर्वाद करताच कैतांनी तशी सर्व आवसूय तशी तितलेची मोगान ताका आशिर्वाद करताची. सीते तशीची रामान केल्ल्या वरी तांकां आवसूंक गेले पुरे आवसूंक पुरे पांय धरून चरण स्पर्श करून ती थंय राबता. सीतेकय कौसल्य आवसू धुवेक कशी मोग करता पळय तशी मोग करतरच ती तूं पळय जनकरायाल धुव मा दशरथाल सून रामाल बायल जावन तुका असले एक गत येयली बे इतली दुख्ख तूं भोगतरच न्हय तुका हें सहिष्णू शक्ती कशी आयले म्हूण सांगून ती म्हणटा घरा आशिल्ली जाल्यार तुका उदकांत तुला कमला फूलशी जळजळीयस्त आशिल्ली तुका हांव कितले चंद करून पळयशिल्लें हांगा पळय तुगेलें तोंड बावला तुगेलें शरीर क्रश जाला तुगेले चर्माची कांती गेला अशी तूं जाल्लें न्हय म्हूण सांगून ती दुख्ख भोगतरच राम वशिश्टाले वचून पुरोहीत न्हू तांणी आवसो पळय केन्नाय सुरवेक मात्र पित्र आचार्य म्हणटाची तशी राम सुरवे आवसूल पांय धरले मागीर वचून आचार्याल पांय धरतरसत त्या वेळार मागीर रामय वशिश्ट वट्टू बसलींची वरलेले पुराय जन थंय बसलीची त्या वेळार भरत लक्ष्मण शत्रुघ्न रामाले बदीन येवन तांणी बसले त्या वेळाक भरताले गी तो निमगीतरस तूं कसलें आत्तां पळयलें ताणें तूं कसलें काय अशीची चीर जटाजीनी तुवंय जटा कृष्णाजीन सकट न्हेसून हांगा कसलें आयला हें सांग म्हाका राज्य सोडला रान्ना आयला आमगेले वरी कसलें तूं वेश केला म्हूण म्हणटना भरत सांगता काय अन्नान तुका रान्ना पिटयला भारी कश्ट काम अन्नाक दुश्कर काम तें अन्नाक जाल्यार तेंच्या शोकान तो स्वर्गाच्या कलकी मेगेली अम्मा पापिश्टी ती तिणें सांगली म्हूण सांगून हें व्हड पाप अन्नान केल्लें तिका कसं की एक वागदान दिल्लेलें म्हूण म्हळेलें खातीर त्या वागदानाक बंदीत जावन अन्नान काम केलेलें मन आसून केलेलें न्ही जाल्यार त्या कामाक मस्त दुख्ख भोगून तो स्वर्गाच्या मुकलो हांच्यान मेगेल अम्माक राज्यफल मेळचें नज कळ्ळें ताचे खातीर हांव राज्याभिशेक करून गेली आज घे तिणें केलेलें कामान तिका हांच्यान राज्य येयना हांच्यान विधवे जाला आनी तिणें केल्लेलें कामां ती महाभयंकर नरकांत तूं पडका तिणें जाल्यार तिगेल पुतू हांव तुगेल सेवक रामा तूं तिका मेळची कसलें कश्ट म्हाका मेळची नाका हांव स्वार्थान सांगचें न्ही तुगेलो अनुग्रह आसल्यार कसलेंय जाता तूं म्हाका म्हगेल वैरी अनुग्रह कर का ते अनुग्रह कसलो गोतस्वय तूं आजी अयोध्ये येवन राज्याभिशेक करून घेवका इतली प्रजा वर्ग ताचे खातीर येयले तुका मनाक वच्ची तशी सांगून प्रितीन अयोध्ये घेवन वचका म्हणून आयिलीची सर्व जनाल वय तूं अनुग्रह करी रामा पळय हें हांव केल्लें कसलें नाये अयोध्य सगळेची अन्नाक पितृबळवळी जावन येयले अन्नान
तुक दिव का मेगेल नाहीये तश्चावनो येद्दोळ ते इक्ष्वाक वंशाचे मालगड पुत्तान राज्यभार केलेले तशी तुय राज्यभार करी आमगेल वंशा एक अपकिर्ती येवची नक्का म्हूण सांगून तो मस्त मागतो तो रामाक सांगतरस मी गेले आम्मान तुगेल तुका न्याय केलेले तुव निजावनु राज्य तुगेलेची जावन करून घेवच्या अर्ह तूची राय जावन बसच्या अर्ह जाल्यार मेगेल अम्माल निमती येजल्ले म्हूण म्हणटना तेदना रामाक भारी संतोष येता भरताल विशयांत तो रडतरच म्हूण संतोष न्ही भरत कितलो धर्मिश्ट हाका धर्म सूक्ष्म कितली गोत्तस म्हूण म्हळेल संतोश तो सांगतरस तूं चांकुलांत येयलो तूं सात्विकूची तूं व्रताचरण पुरे करतलो तशें जावन तुका यो तेजस आतांय तूं एक व्रताचरणेन तूं आमी मानप्रस्थ व्रत रान्नान देवन करता जाल्यार तूं तेंचें व्रत थंय करतरस म्हूण सांगतरस म्हणटना पळय तूं आत्तां मालगड्यान सांगिल्ल उत्तर तूं पालन करूं दिनातलें रे तुय मालगड्यांक अविधेय जाल्लो म्हळ्यार एक पाप तुका येता तें करूनच न्हय तशें जावन तूं तें पळय करूं नाका तूं कोणेंय सांगिल्लें मालगड्यान सांगिल्लें आयकना ना तितलो एक अविधेय म्हूण म्हाका दिसना तशें जावन तूं तुगेलें अम्मा निंदन करूं नाका कशें की एक तिगेलें प्रारब्धान तीन अशी निमगेलें कांय व्हड न्ही म्हाका कसलें बेजार जायनी तशें जावन तूं अम्माक केन्नाय अपमान करूं नाका दशरथान कसं सांगला तें तूं विधेयान तें ओपून घेवन तूं वचत राज्यभार करका पळय म्हाका आतां यो म्हूण सांगचें स्वातंत्र्य कोणा आशिल्लें दशरथाक म्हाका वनवास करी म्हणूय ताणें सांगूं येता आशिल्लें राज्याभिशेक करी म्हणूय सांगूं येता आशिल्लें अरमनेंत तूं राबुका म्हणूय सांगूं येता आशिल्लें ताणें सांगिल्लें हांव पालन करीत आशिल्लें आतां ताणें म्हाका कसं सांगलां नारुडे न्हेसून तूं वनवासा वचूका 14 वर्सां वनवास करका म्हूण सांगून गेला तें ओपून हांव हांगा येयलां आतां म्हगे ल्हान गेला जाल्यार आतां वनवासा दुखून मातशी यो म्हूण सांगता आशिल्लें म्हाका नानाची आनू ना म्हणले नंतर हांव तें पितृवाक्य पालन करना अशें येयल्यार अधर्म जाता तशें जावन आमकां तुका राज्य दिला दशरथान म्हाका वनवास दिला दोग जाणांनी आमी हें पालन करूं का अन्नाल उत्तर तुवें अयोध्येन तूं राज्यभार करका हांवें हें दंडकारण्यान तूं वास करका तशें जावन तुका तुगेल वांट्याक कसो दिला अन्नान तें तूं उपभोग करका मेगेल वांट्याक कसो दिला तें हांव उपभोग करता म्हणून सांगता सोण अन्नाल उत्तर मान्य जाल्लें म्हणून जावन अपकिर्ती अन्ना येवच्या नजे लोकांत एक तें आनी अन्नान सांगिल्लें उत्तर सोणू अयोध्ये मात्र न्ही 14 लोकय दिता तुका यो म्हणल्यार स्वता देवेंद्रान येवन सांगलें रे हांव येना म्हूण सांगून तो सांगता परस्पर दुख्ख राम हांव सांगिल्लें आयकना कसं करचें म्हूण भरताक दुख्ख तांणी तशीची रात्री फल्ली करताची आनी फायची काणी कसल म्हूण सांगून फाय पळोवया आज सांगिल्लें सर्वै परमात्माक श्री गुरुमुख्य प्राणाल चरणाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।